स्पेनमधली शेती आणि भारतातली शेती यात काय प्रमुख फरक आपल्याला जाणवला? स्पेनमध्ये फळ पिकांची लागवड केली जाते. स्पेनमध्ये लिंबूवर्गीय पिकांसोबतच पिस्ता, बदाम आणि ऑलिव्हची लागवड मोठ्या प्रमाणावर स्पेनमध्ये केली जाते. आणि तिथे बटाटा आणि मसूर मसूर. अशी ठराविक आणि काही भाजीपाला. अच्छा. तर तो फक्त होतो. बाकी आपल्यासारखी इतर पिकं ह्याच्यामध्ये स्पेनमध्ये घेतली जातात. त्यांचं फळ पिकावर जास्त जोर असतो. अतिशय काटेकोरपणे त्यांचं नियोजन असतं. त्यांचे लागवड तंत्रज्ञान, त्यांचा तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या शेतीमध्ये फार काटेकोरपणे ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, त्याचा वापर फार चांगल्या पद्धतीने स्पेनमध्ये ते शेतकरी करतात. याशिवाय स्पेनच्या शेतकऱ्यांचं जे काही तंत्रज्ञान आहे, मेकॅनायझेशन असेल किंवा त्यांचं लागवडीपासून काढणीपाश्चात तंत्रज्ञान आहे, ते अतिशय ठराविक आणि साचेबद्ध आहे. तणनाशकाचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात जो पूर्वी केला जायचा तो आता करत नाही आहे. ग्लायफोसेटवर त्या देशामध्ये बंदीच घातलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जे काही तण उगवतं त्याचा ते मंचिंगसाठी पण उपयोग करतात. ते तण मोठे झालं की ते कट करतात आणि त्याच ठिकाणी त्याचं मंचिंग होतं.